नमस्कार. पार्ट 2मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पार्ट 1 जर तुम्ही पाहिला नसाल तर कृपया करून पहिला पार्ट जो आहे प्लीज बघा आणि मग पार्ट 2कडे तुम्ही वळा. वेट करतात रोपेत जायचं आणि वर रायगडला देखील जायचं. हे जे तुम्ही बघता आहात ते छोटंसं एक म्युझियम आहे. ते देखील रोपवेसाठी आपण जेव्हा जातो तेव्हा जाताना ते मध्ये काही वेगवेगळ्या तेव्हाच्या काळातील सर्व तलवारी आणि वेगवेगळी काही वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. स्टॅच्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेले लिखित असलेली जी पत्रे आणि अजून काही इतिहासकालीन वस्तू ह्या म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. पुढे बघत राहा. हे सर्व पाहताना खूप मजा देखील येत होती आणि खूप आनंद देखील वाटत होता. त्या काळात कशा तलवारी, कशी मोडीलिपी आणि अनेक प्रकारची पत्रे कशी लिहिली जात होती, त्यांच्या असलेल्या सर्व आठवणी थोड्याफार ज्या आपण जपून ठेवलेल्या आहेत, ह्या सर्व देखील तिथे आम्हाला बघायला मिळत होत्या. त्यासाठी त्याचा मी छोटे क्लिप्स बनवले आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील हे सर्व पाहता येईल. तिथून आम्ही आलो रोपवेसाठी. इथे रोपवे येतात आणि प्रत्येकी 5-5, 6-6 माणसं त्या रोपवेमध्ये बसून वर पाठवली जातात. इथे फोटोसाठी त्यांनी एक पॉईंट बनवला होता, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. त्याच्यासोबत आपण फोटो काढू शकतो. आणि इथे तुम्ही जे समोर एक काउंटर दिसतंय, तिथे तुमचं तिकीट आधी दाखवायचं आणि मग तुम्ही रोपवेमध्ये जाऊ शकता. आणि असा काही होता रोपवेमधून व्ह्यू. पाहत राहा. इथून आणि मेन म्हणजे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर टॅप करायला देखील विसरू नका आणि कमेंट आणि शेअर करायला देखील विसरू नका. खरंच बिकट अवस्था आहे. पण इथे मस्त व्ह्यू आहे. ओके, इथे असा रायगड आहे. हो, दालन असं म्हणतात तेव्हा. त्याचा खरा एंट्रन्स जे चालत लोक येतात ती इथून येतात आणि असं गड आहे. चढून सगळ्यांचा जीव. आणि हे पाठी असलेलं जे तळ आहे त्याला काय म्हणतात, गंगा सागर असं म्हणतात. सून सुरू होतात ते म्हणजे आपलं ते तेव्हाच्या काळातली बाजारपेठ. ॲक्च्युली एक असं गेट टाईप आहे. तिथून आम्ही आत